स्वराज्य संस्थापक शगकर्ते युगपुरुष छत्रपती राजे शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष शगकर्ते छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या चरणी विनम्र अभिवादन. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता राजांच्या विषयी थोडंसं. 350 वर्षापूर्वी सह्याद्रीवर शिवसूर्याचा उदय झाला आणि अत्याचार व गुलामगिरीच्या खोल गर्तेत सापडलेल्या महाराष्ट्राचा उद्धार झाला. त्या शिवसूर्याच्या तेजोमय स्फूर्तीने अवघा महाराष्ट्र खडबडून जागा झाला. हजारो वर्षाच्या अत्याचाराने आणि गुलामगिरीने स्वाभिमान शून्य महाराष्ट्राला व पराक्रमी वृत्ती हरवून बसलेल्या मराठी मनगटात चैतन्य निर्माण झाले आणि मराठ्यांच्या नसानसात शौर्याची ठिंगी पेटली गेली. ती होती महाराष्ट्राची नवी पहाट. पहाट नव्हे, स्वराज्याचा श्री गणेशास म्हणावा लागेल. परकी आक्रमणाने उद्ध्वस्त झालेले संसार, परकीयांच्या ताटेखाली महाराष्ट्राच्या शिलाची झालेली लखतरख, हे सारं पाहून तेजस्वी शिवसूर्याला जन्माला घालणाऱ्या आई जिजाऊ मातेचं हृदय पिळवटून गेलं आणि सुरू झाला जागर. आई भवानीला साकडं घालून महाराष्ट्र मातेनं मागितलं दान, तेजस्वी पराक्रमी वीर रत्नाचं. आई भवानीला सुद्धा मराठी मातेचा अपमान सहन झाला नाही आणि आई भवानी नवसाला पावली. महाराष्ट्राची पुण्याई फळात आली. जणू मराठी मातीचे नशीब उघडले. महाराष्ट्राच्या इतिहासातील सोन्याचा दिवस उगवला. महाराष्ट्राच्या नभांगणी तेजस्वी शिवसूर्य उगवला. असा हा पराक्रमी कीर्तिवंत शिवराया कसा बरा घडला? अहोरात्र मराठी मुलकाची चिंता करणारी, करारी, खंबीर, निग्रही, तेवढीच प्रेमळ, वात्सल्यमूर्ती. आऊ जिजाऊंच्या कुशीत आणि तेजस्वी विचारधारेच्या व संस्काराच्या मुशीतून हे वीर रत्न बाहेर पडलं आणि इथे स्वराज्याचा पाया पक्का झाला. स्वराज्य घडवताना अनेक संकटाची मुकाबला करताना शिवरायांना जिजाऊंच्या विचारांची आणि संस्काराची खूप मदत झाली. असा हिंदवी स्वराज्य संस्थापक शगकर्ता युगपुरुष एक व्यक्ती नव्हे तर तो एक राष्ट्रीय विचार आहे. सर्वांना एकात्मता, सर्व धर्म समभाव आणि देशप्रेम निर्माण करणारा, आपल्या दूरदृष्टीने आणि कृतीने प्रत्यक्ष स्वकीय विरोधात असताना समोर बलाचे शत्रू उभे ठाकले तरी शिवरायांनी आपल्या बुद्धी कौशल्याने परकीय अत्याचारांची 2 हात करून समाजातील सर्व घटकांना समान न्याय देणारं खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापन केलं. शिवरायांचा पारदर्शी राज्यकारभार, दूरदृष्टी यामुळे त्यांचे विचार आजही आपणास मार्गदर्शक ठरतात. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना लिहिलेली आज्ञापत्रे म्हणजे लाख मोलाचा ऐवजच म्हणावा लागेल. त्यातील त्यांची धोरणे आजच्या शासनकर्त्याला सुद्धा खूप काही सांगून जातात. शिवरायांचे वृक्ष संवर्धनाचे विचार आणि त्यांनी प्रत्येक गड किल्ल्याजवळ निर्माण केलेल्या अमराया आपणास पर्यावरणाचा समतोल कसा राखावा हेच सांगतात. शिवरायांचे जलसंवर्धनाचे धोरण आज प्रभावी साधन झाले. म्हणून तर छत्रपतींच्या शिवकालीन पाणी योजनेचे शासनाने पुनर्जीवन केले. तेवढा हा थोड विचार, नीतिवंत, शीलवंत राजा कसा असावा हे शिवरायांकडून शिकावे. परस्त्री मातेसमान मानणारा हा राजा स्त्रियांच्या अत्याचाराने कर्तव्य कठोर व्हायचा आणि स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याचे हात कलम व्हायचे. आज जर शिवराय असते तर स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत सुद्धा झाली नसती. परस्त्री मातेसमान एवढेच नव्हे
तर अशा स्त्रीरत्नाचा गौरव करणारा राजा इतिहासात शोधून सापडणार नाही. याचं उदाहरण द्यायचं तर कल्याणाच्या खजिन्याबरोबर कल्याणाच्या सुभेदाराची सून राजांना नजर केली. त्याच वरून सुंदर सौंदर्यावती सुनेला पाहताच माझा राजा म्हणतो कसा, आमच्या मासाहेब जर इतक्या सुंदर असत्या तर आम्ही सुंदर झालो असतो. असा आमचा राजा शिवाजी. अशा या नीतिवंत, शीलवंत, कीर्तिवंत राजाला माझा मानाचा मुजरा. त्याचा आपण प्रत्यक्ष या ठिकाणी प्रत्यंतर घेतलेला आहे. पन्हाळच्या सर्व महिला, सर्व पुरुष नागरिक यांनी सुद्धा आपल्या घरात जी लहान मुलं असतील त्यांना भलतं काहीतरी दाखवण्यापेक्षा काही गोष्टी जर सांगितल्या तर अशा कितीतरी मधुरा तयार होतील. तेव्हा मी जे धन्यवाद आज देणार आहे ते तिच्या वडिलांना देणार आहे. मला देसाई साहेबांनी सांगितलं की सगळे जे कष्ट घेतात ते तिचे वडील घेतात. चांगले चांगले पॅरेग्राफ रोज तिला वाचायला लावतात आणि तिच्याकडून पाठ करून घेतात. तिच्यावर चांगले संस्कार त्यांच्या वडिलांनी केलेले आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी बोलवेल त्या ठिकाणी कुठलीही अपेक्षा न करता हे वडील तिला घेऊन जातात आणि हा कार्यक्रम कुठेही असेल तरी कन्या त्यांची जाते आणि त्या ठिकाणी कुठल्याही विषयावर एक 8-10 विषय असे आहेत तिचे की कुठली स्त्री भ्रूण हत्या त्याच्यावर सुद्धा ती बोलू शकते. तेव्हा असे संस्कार आपण सर्व पालकांनी जर आपल्या घरातल्या लहान मुलांच्यावर केले तर खरोखर शिवकाल यायला वेळ लागणार नाही असं मला वाटतंय. तेव्हा या निमित्तानं मी विजय पाटलांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि त्या मुलीला थोडंसं आपल्याकडून थोडंसं बक्षीस. मी आपल्या पन्हाळच्या तहसीलदारांना विनंती करतो आणि नगराध्यक्षांना की त्यांनी हे बक्षीस त्या मुलीला द्यावं. यानंतर लहान मुलांना खाऊ वाटप या ठिकाणी प्रसाद वाटप सरांच्यासाठी होईल आणि